लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात, असे करा चेक पैसे। विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुतीनं केली होती। विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुतीनं केली होती। यावरून सध्या बराच खलबत सुरू आहे। त्यातच आता जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। तसंच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात जमा होणार आहेत। पैसे खात्यात जमा झाले आहेत किंवा नाही हे कसं चेक करायचं जाणून घ्या। खात्यात पैसे आले का, कसं चेक कराल? संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँकेमध्ये हस्तांतरण पद्धतीनं अर्थात डीबीटीद्वारे जमा होत असल्यानं जर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले असतील तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येईल। जर मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये जाऊन तिथे डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून खात्यात पैसे जमा झालेत का हे तुम्हाला चेक करता येईल। तसंच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे आलेत की नाही ते चेक करू शकतात। 2100 रुपये कधी मिळणार महिलांच्या खात्यात? मंत्री आदिती तटकरे यांनी 2च दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करण्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं होतं। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याची शिफारस केली जाईल। त्यानंतर याच्या वाढीव खर्चाची अधिवेशनातच तरतूद केली जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मिळणार आहे। अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।